नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना 10 वर्षाच्या आतील मुलींना मिळणार या योजनेचा लाभ कसा करायचा अर्ज। तर मित्रांनो, मुलींसाठी राबवली जाणारी ही सुकन्या समृद्धी योजना आहे। या योजनेमध्ये 20 ते 25 लाखापर्यंत लाभ मिळू शकतो। 10 वर्षाच्या आतील मुलींचे पोस्ट बँकमध्ये किंवा इतर कोणत्याही बँकमध्ये खाते उघडून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो। सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये तुम्हाला किती पैसे जमा करावे लागणार आहे आणि यासाठी व्याजदर काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत ही योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 20 ते 25 लाखापर्यंत लाभ मिळू शकतो। यासाठी व्याजदर किती, तर हे जाणून घेऊया। व्याजदर हे 8.2% राहणार आहे। एका वर्षासाठी म्हणजेच प्रतिवर्ष 8.2% इतके व्याजदर असणार आहे। व्याजदर हे प्रत्येक वर्षाला बदलत असते। हे खाते उघडण्यासाठी लाभार्थ्याला कमीत कमी रक्कम 250 रुपये इतके जमा करावी लागणार आहे। तर लाभार्थी प्रत्येक वर्षाला कमीत कमी या खात्यामध्ये 250 रुपये तर जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करू शकतो। या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची मुलगी ही 10 वर्ष वयाच्या आत असायला हवी, तरच लाभार्थी लाभ घेऊ शकतो। लाभार्थी हा फक्त एका मुलीसाठी किंवा 2 मुलीसाठी खाते उघडू शकतो। खाते हे मुलींच्या पालकाला उघडायचे आहे। बँक खाते हे तुम्ही फक्त पोस्ट बँकमध्येच नाही तर तुम्हाला ज्या बँकेमध्ये उघडायचे त्या बँकेमध्ये उघडू शकता, पण मात्र तुम्हाला कोणतेही एक बँकमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे। खात्यातील पैसे काढण्यासाठी मुलगी हे 18 वर्षे किंवा 10वी पास असणे गरजेचे आहे। एका वर्षात लाभार्थ्यांना एकदाच रक्कम काढू शकतो। जर तुम्हाला या योजनेचे संपूर्ण पैसे हवे असतील तर ते 21 वर्षानंतर लाभार्थ्याला मिळणार आहेत। तर अर्ज कसा करायचा, तर सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। हा फॉर्म लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला तुमच्या पोस्टात मिळणार आहे। जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या पोस्टाला तुम्ही भेट द्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।